नमस्कार मंडळी. अभिनेता प्रसाद लिमये नुकताच झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत झळकला होता. त्यामध्ये त्याने किशोर जहागीरदार ही भूमिका साकारली होती. त्यामधून तो खलनायक म्हणून प्रेक्षकांसमोर आला. त्याच्या या भूमिकेनं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. मालिकेत त्यानं लीला आणि एजे यांच्या प्रेम कहाणीमध्ये अनेकदा अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. प्रसाद लिमयेनं नुकतंच मराठी मनोरंजन विश्वाला मुलाखत दिली. यावेळी त्यानं त्याचा संघर्षकाळ, वडिलांचा पाठिंबा, अभिनय क्षेत्र असा सगळा प्रवास कथन केला. प्रसादला संघर्ष काळात त्याच्या वडिलांनी खूप पाठिंबा दिल्याचं त्यानं यामधून सांगितलं. परंतु त्याच्या बाबांचं अकाली निधन झालं आणि त्यानंतर तो बरेच दिवस घरीच असल्याचं म्हटलं आहे. मराठी मनोरंजन विश्वाला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद वडिलांच्या निधनाबद्दल बोलताना म्हणाला, देवयानी मालिकेचा शेवटचा दिवस होता. तेव्हा मी आणि बाबांनी ठरवलं होतं की रत्नागिरीत आमचं कुलदैवत आहे तिकडे जायचं. तेव्हा बाबा म्हणाले की तू पुण्याला आलास की आपण रत्नागिरीला जाऊ. मी म्हटलं बाबा तुम्ही पुढे व्हा, मी शूटिंग संपलं की 2 दिवस आराम करतो, कारण मी सलग काम करतोय, आणि मग सरळ रत्नागिरीला येतो. ते म्हणाले ठीक आहे. त्यांच्याकडे पास असल्याने ते ट्रेनने जाणार होते. पण काय झालं कुणास ठाऊक ते त्या दिवशी एसटीने गेले आणि मला सकाळी ताईचा फोन आला. ती म्हणाली प्रसाद कुठे आहेस? आई रडते, बाबांना दवाखान्यात ॲडमिट केले. रत्नागिरीला पोचल्यानंतर एसटी स्टँडवर त्यांच्या छातीत दुखायला लागलं, म्हणून मी आईला फोन केला. तर ती म्हणाले तू जिथे असशील तिथून निघ आणि इकडे ये. मी मुंबईहून निघालो तेव्हा डॉक्टरांचा मला फोन आला आणि ते म्हणाले प्रसाद लिमये तुमच्या बाबांना हार्ट अटॅक आला होता, पण आम्ही त्यांच्यावर उपचार केले आहेत. आता त्यांची तब्येत बरी आहे. तुम्ही सावकाश या. वडिलांबद्दल सांगताना प्रसाद पुढे म्हणाला, मी डॉक्टरांना म्हटलं मी पोहोचतोच आहे.